रायगड जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या लेखा शाखेत तब्बल 1,78,00,000 रुपयांच्या अपहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कनिष्ठ लिपिक राजेश राम जाधव यानं 2021 पासून बनावट पोलीस पाटीलांची नावं तयार करून त्यांचं मानधन कोषागारातून मंजूर करून घेतल्याचा आरोप आहे। ही रक्कम त्यानं स्वतःच्या किंवा इतरांच्या खात्यात वळवल्याची फिर्यादी संदीप सखाराम जाधव यांनी तक्रारीत नमूद केलंय। आरोपीची पत्नी रिया जाधव हिनंही पोलीस पाटील नसतानाही बनावट दाखल्यांच्या आधारे 1,05,00,000 रुपये काढल्याचा आरोप आहे। फिर्यादीत असंही नमूद केलं की राजेश राम जाधव यांनी काही पोलीस पाटील यांचे नाव एकाहून अधिक वेळा देयक यादीत नोंदवून त्यांच्या खात्यावर मानधन जमा करून शासकीय निधीचा लाभ घेतल्याचा आरोप आहे। या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 316(5), 318(2), 318(4), 336, 337, 338, 339, 344, 35 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून अधिक तपास अलिबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत। स्थानिकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे। भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे पोलीस खात्याची प्रतिष्ठा धोक्यात आली असून प्रशासनाची त्वरित कारवाई आणि जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या भ्रष्टाचारामुळे पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, रायगड।